मित्र हो, गेल्या 3 वर्षात राजकारण अकारण म्हणजे खरं तर राजकारणामध्ये अगदी अकारण ज्याला काही अर्थ नाही असा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे शिवसेना हा पक्ष कुणाचा, खरी शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची. खर तर काहीही अर्थ नाही बघा या प्रश्नाला. अहो, ज्या प्रश्नाचं उत्तर शेंबड्या पोराला सुद्धा माहित आहे तो प्रश्न विचारण्यात तरी काय अर्थ आहे सांगा. पण तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागत आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये येत्या 8 ऑक्टोबर रोजी याच्यावर सुनावणी होती आहे. पण त्या आधीच महाराष्ट्र टाइम्सनं जनमताचा कानोसा घेतला आणि मग जनमतानंच सांगून टाकलं खरी शिवसेना कुणाची आहे. अहो बघा, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली. नुसती फोडली नाही तर ती त्यांनी त्या शिवसेनेच्या पक्षावरही आपली मालकी सांगितली, पक्षचिन्हही पळवून नेलं. तसं पाहायला गेलं तर बाळासाहेब हयात असताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती त्यांनी सोपवली होती की नाही. अहो एवढंच नाही, ते जाहीर सभेत सुद्धा म्हणाले होते, माझ्या उद्धवना सांभाळा, आदित्यना सांभाळा. केवढा भावनिक प्रसंग होता तो नाही. एकनाथ शिंदे यांनी तर या उद्धव ठाकरे यांची खुर्चीच हिसकावून घेतली. हो, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल सांगा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणते. इकडे एकनाथ शिंदे सांगतात बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी आमची शिवसेना, आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत. आणि मग त्यामध्ये निवडणूक आयोगानं हा घातलेला सगळा घोळ. अहो बघा, घटना तज्ज्ञ तर सांगतात निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय घटनेला धरून नाही. पण अलीकडे अनेक घटना आपल्या राजकारणामध्ये अशाच घडतात ना हो, की ज्या घटनेला धरून नसतात. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन युट्यूबवर पोल घेत नेटिझनचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना कोणाची, सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख अखेर फायनल, तुम्हाला काय वाटतं, पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळेल, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता महाराष्ट्र टाइम्स कडून. यावर बघा, पहिल्या 20 तासामध्ये जवळपास 80,000 युट्यूब युजर्सनं आपलं मत नोंदवलं. आता ते सगळ्याच्या समोर सुद्धा आहे. या पोलमध्ये तब्बल 84% मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान केलेलं आहे. म्हणजे जवळपास 66,000 जणांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मत दिलंय. दुसरीकडे 14% मतदारांनी फक्त एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष नावचिन्ह मिळावं असं म्हटलंय. म्हणजे बघा, साधारण 11,000 जणांच्या मते शिवसेना शिंदेकडे जावी, तर 2% म्हणजे 2-3 हजार नेटिझन्स तटस्थ राहिलेले आहेत. पण बघा बारकाईने, यामध्ये 80,000मध्ये 66,000 लोक म्हणत आहेत खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची, आणि फक्त 11,000 जणांची इच्छा आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांना मिळावी. म्हणजे लोकांच्या मनात काय आहे, कल कोणाच्या बाजूने आहे हे तर अगदी स्पष्ट झालं. आता न्याय मंदिरामध्ये काय न्याय होतोय हेच खरं तर पाहणं बाकी आहे, कारण अंतिम तर तिथंच होणार आहे ना. तुम्ही सांगा मित्रांनो, तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदे यांची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.